भाडा धंदा. तेव्हा हे गुण कसे बांधतात वगैरेचं वर्णन आहे. आणि गुणाच्या गुणाच्याही पलीकडे आपलं स्वरूप कसं आहे वर्ण इथं आहे. नान्यम गुणेभ्य कर्ता रम्यता दृष्टान पश्यती. ही जी क्रिया होत असते ती सर्व क्रिया गुणाची आहे. गुण म्हणजे हे आपले नाही गायचे पक्वाद वाजक गायन करणं. आणि गुणेभ्यष्ट परम व्यक्ती गुणाच्या पलीकडे आणि जे तत्व आहे असा तो त्या तत्वाला प्राप्त होतं. श्लोकाचा अर्थ असा आहे द्रष्टा अनुपश्यती. अनुपश्यती म्हणजे पाहणे. पश्यती म्हणजे अनुपश्यती म्हणजे भविष्यातलं पाहणे असं आहे. कारण अनुपसर्ग लागले त्याला. परितेव आणि असं तुझा अन्न दिसो सांगत असो मागील गोष्टी. मागच्या गोष्टी आम्ही तुला सांगतो. तरी ऐसे जाणीजे सामर्थ्याने सहजे ते वेद व्याजे गुणाचे. मग देहाच्या रूपाने आपल्याला हे 3 गुण काय करतात बांधतात. पिंजऱ्यातला पोपट किंवा आपल्या पिंजऱ्यामध्ये असलेला वाघ. वाघ सामर्थ्य आहे खरं पण कुठे आहे तो पिंजऱ्यात आहे. त्याच्यामुळे त्याचं काही चालत नाही. त्याप्रमाणे तिची असं ब्रह्म आहे ना ते ब्रह्म जीवत बदशीला या शरीरामुळे आलेलं आहे. तुम्हाला अद्वय आनंद रूपस्य सद्वयांची दुःखिता बंध प्रोक्ता स्वरूपेन स्थिती 10व्या प्रकरणामध्ये गेला. इंद्राचे आकारे अग्नी जैसा अवतरे का आगवेची तरोवरे भूमिरा. इंधनाचे आकारे दिसायला लाकूड आहे पण आतमध्ये व्याप्ती कोणाची आहे अग्नीची. दगडामध्ये आहे का दगडात का नाही. जाऊ दे आपला प्रश्न आहे. ईश्वरी लिहिला आहे काय. देठामध्ये सुगंध काय नाही फुलाचा सुगंध काय. हे तुमच्या वेदांत म्हणजे साहित्यकाला सुद्धा काय करता येत नाही सांगता येत नाही. ईश्वराची गम्य लीला असेल. काही अंशापर्यंत हे तुमचं हे सायन्स गेलेलं आहे विज्ञान गेलेलं आहे पण अजून पूर्णत्वाला प्राप्त झालेलं पण आश्चर्य आहे. काय एखादा अमेरिका माहिती नव्हती काही देश माहिती नाही. एखादा कुठला जण निरोप सांगायचा त्याला 2-2 महिने लागत असे. किती माणसाला झाडाचा ते तुमचा मुलगा असं झाला तसं झाला सांगतो. आता म्हणजे 2 तासामध्ये कुठे जाते दिल्ली जाते. विज्ञान काय करावं लागेल मानव लागेल का तुम्हाला. तुमच्या वृंदावनला प्रेम मंदिर आहे. त्या प्रेम मंदिराला लागणारा जो खूप असा एक अलौकिक दगड आहे तो फ्रान्समधून आलेला. कुठून डोक्यावर आणला का. आज आपण अमेरिकेच्या माणसाची आज घेऊन बोलू शकतो. विज्ञानाची प्रकृती आपण कौतुक केलं पाहिजे. आहे प्रकृती म्हणून फायदा करणं माहिती पाहिजे. नाही तर अग्नीच्यामुळे स्वयंपाकही होत पण अग्नीच्यामुळे काय करते घरही जाळत आहे. दृष्टांत नाही तिथंही आलेलं दृष्टांत म्हणून आपण सांगितलं बघा. दयाचे निमिषही आणि परिणामे दुधाची जायचंही का मर्द होणे बसे गोडी. दही कशाचं होत असते दुधाचं
परिणाम होतो ना, मूर्त होणे उस गोडी जेवी. उसामध्ये असलेली गोडी तीच साखर होते. तैसे सांत करंदे अशी होती त्रिभुवन, म्हणून बंधाची कारण घडे. त्याप्रमाणे देहच 3 गुण होत असतात आणि जीवाला आणखी अडथळ्यामध्ये पाडतात. परिचोल दराजे एवढा गंभीरा मोक्षाचा संसार होणे. मात्र या सर्व अवस्थेमध्ये जरी दिसत असते तरी पण परमात्मा स्वरूपाचे याचा यत्किंचित सुद्धा काय नाही संबंध नाही. आहे की नाही? तुमच्या ह्याच्यामध्ये आपण आरशातलं प्रतिबिंब पाहतो, मग त्या प्रतिबिंबाचे काही संबंध आहे का? काही संबंध नाही. त्याप्रमाणे एक दृष्टांत विवर्तवाद म्हणतात त्याला. विवर्तवादामुळे कोणत्याही प्रकारे वस्तू मलिन होऊ शकत नाही. परिणामवाद वेगळा आणि विवर्तवाद वेगळा. विवर्त म्हणजे अध्यासवाद. परिणामामध्ये हे पहा, तुम्हाला दिसणारा डोंगरावरती दिसणारा बिळातला नाग वर का परिणाम गुणाचा परिणाम आहे, आणि दोरीवरती भासलेला सर्व विवर्तवाद आहे. असून वाचतो का नसून वाचतो, आणि क्रिया करायची ते बरोबर तशीच क्रिया करतो. म्हातारीला साप चावलाही नाही तरी सुद्धा म्हातारीला झेंडू येतो. मग तिला कडून चुकला, खरा साप नसून कोणता साप आहे, टुणकन उडी मारते. आहे काय कसं या सत्य मानिला संसार, आणि काय केले चार माझे माझे. तुकोबरा म्हणतात ना, मिथ्या संसार असताना देखील सत्य तुम्ही का मारून बसलात. माझं नसताना आपण काय म्हणतो, माझं म्हणलो हे नाही का. खरं तर असं आहे दृष्टांत. जीवस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारे भेद नाही बा. इथून तिथून जीव मंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत जीवत्व दशासारखे आहे. 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्न आणि ते कुत्र असते ना, रात्रीच्या प्रहरी ओरडलेलं भुंगा लागलं समजा त्याला स्वप्न पडलं असलं. 3 अवस्था सगळ्याला, ज्याला त्याला कळत नाही. आपलं जागृती, स्वप्न आणि पुढच्या अवस्था मात्र प्रयत्न साध्य आहे. आणि काही अवस्था आहे की प्रयत्न साध्य असूनही सुद्धा गुरुची कृपा लागते. त्याला वसंत ऋतू यावं लागलं. मला वसंत पंचमी होती. एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात होता. ऐसी मुक्ती स्वद नाही त्रिगुणा पुढे अधर्मे हेच मागवते सोमी, चाळीदाही नको मी कोणाची. असे 3 गुण आहे. नाही हे 3 गुण देहाच्या तुकाकाराने आपल्याला आणि हे करतात. परमात्मा स्वरूप मात्र गुणातीत आहे. गुणाचा काही संबंध तिथे नाही. ऐशी मुक्ती सहज परसवितोष दोष तो ज्ञानांबुज सुरेपकी. अर्जुनाची स्तुती करून भगवान म्हणतात, अशा अवस्थेमध्ये आणखी मुक्त असतो. ती मुक्ती आम्ही तुला काय करतो सांगतो. का सांगतो? परिसवितोष जे ज्ञानांबुज बिरेपकी. भ्रमर चढा तो भ्रमर कशाचा भक्त असतो? परिमळाची नाव भ्रमरगोळी नाही का नाही. तिथंच फुलाच्या ठिकाणी असलेला परिमळ सेवन करणारा कोण असतो? भ्रमर. आणि त्याच बुडाच्या शेवटी चिखल असतो. चिखल कोण सेवन करतो? बेटकोळी. तिला काय माहिती आहे सुगंध कशाला म्हणत असतं. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाचा आनंद घेणारे संत असतात. विषय पामाराला काय माहिती आहे? ते काही नाही, पुनरपी जनन विषात दंग असतात. आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नवे भागे बोलिलो ते खागे पिवेचे. त्याचप्रमाणे गुणाच्या सान्निध्यात राहणे सुद्धा चैतन्य जसं आहे तसंच असते. बोलिलो तो खागे देवेची नव्हे. मागे आहे थोडं आणखी सांगितलेलं आहे गुणाचं वर्णन. 3 गुणाचं वर्णन केलेलं आहे ना.
सत्वगुण रजोगुण तमोगुण तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं मनावयम् रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवं नमस्तज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदि. हे आम्ही तुला मागे सांगितले. परिपार्थ ऐसे बोधलेने जीवे दिसे स्वप्न का जैसे चैनीने. या गुणाच्या पलीकडे गेलेला जो असतो त्याला याचा अनुभव येतो. कशा प्रकारे स्वप्नामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला स्वप्नच काय वाटते. आणि एकदा स्वप्नातून जागा झाला म्हणजे स्वप्नाचं विज्ञात वगळतं. आम्ही सांगितलेली अवस्था कशामुळे कळेल. पार्थापरिचित बोधलेने जीव दिसे. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कोणाच्या ठिकाणी मिळतं बोध असं नाही का. म्हणजे गरीब असो मग काय तुमचं असं मग ज्ञान असेल तर तो गुरुपदाला काय होतो. ज्ञान नसेल तर श्रीमंत जरी असला तरी काय होत नाही. बोध लेणे जीवी दिसे. हा बोध ज्याच्या ठिकाणी हे नाही बोध आहे आम्ही असो. आपण हे कीर्तन करतो टीका म्हणून नाही दुसरी टीकन करतात. जो महाराज हे कीर्तन करतोय दोमध्ये फरक आहे नाही. दोमध्ये कोणता फरक आहे. एक अनुभवाने सांगतो कोण सांगतो आणि आपण आपले पाठ करून सांगतो. कीर्तनाचं पुस्तक याचं पाठायचं आणि त्या पाठामध्ये पाठ करते असं लिहिलं असतं. काही चुकीची असते बघा. असते भावी भागवताची म्हणतो ज्ञानेश्वर. त्यांना विचार म्हणला तो भागवतामध्ये नाही ज्ञानेश्वरीमध्ये आहे म्हणलं मोबाईलमध्ये आला लागेल. अनुभवाने करणं म्हणून त्याच्यावर आज एक किंमत आहे. काय त्यांच्या बोलण्याला काय तू काय म्हणे चाकूनी आणि माझा अनुभवी आले अंगाचे. स्वप्न का जैसे चेईले. जसं स्वप्न आणखी जागा झाला म्हणजे स्वप्न जे चेईले. ना तरी आपण जळीत डिंबलो तिरोनी न्याळी चळनमग्न होता कल्लोळी अनेकदा. आपण नदीच्या काठावरती उभे राहिलो. आपली सावली कुठे पडते तशी काय नाही. पाणी हललं म्हणजे काय हलतं. हा जसाच्या त्याप्रमाणे बोधयुक्त महात्मा कोणत्याही गुणाने चळणवळण होऊ शकत नाही. जसाच्या का नटलेने आगवे नटू जैसा जगवे तसे गुणातील देखावे न. का नटलेने एखाद्या पूर्वीच्या काळामध्ये बैरूपी येत असत आणि ते सोंग करून दाखवायचे. नाही एखाद्या बाईचं सोंग केलं किंवा कोणाचं केलं सोंगामध्ये असं वाटते माणसाला ही बाईच आहे का. आणि शेवटी भेटायला गेल्यानंतर बाईच नसून पुरुष. सोंग तसं बालगंधर्वाचं सांगतात बाबा. अगदी संक्रांतीच्या दिवशी बायाच वाटून आले. कोणामध्ये एकही बाईनी हा माणूस आहे जो ओळखला. एक एक दृष्टांत देऊन हा समजाय. तैसे गुणी तैसे गुणी परवते आपण पे असे आहे ते. आणि ते अंबसे आणि ते मोडकेची आहे. आपला देहावरती असलेला अभिमान आहे तो अभिमान जातो आणि मूळ स्वरूपावरती जाऊन बसतो. तेथून मग पाहता म्हणे माझी या करता आणि कुणाची क्रिया जाता यावी. मग तिथून बघायला लागल्यानंतर आपण कोण आहो असा विचार करायला लागला तर आपण सच्चिदानंद चिदानंद रूप शिव. पण हे ज्ञानाच्या योगाने क्रिया होत असते. मूळ स्वरूप आपला कोणता आहे. मुळामध्ये देह आहे होऊ शकत नाही. तुमचा पंचदशीचा कोश विभागाचा किंवा अन्नमय कोश प्राण नाही. शेवटी कोशाच्या पलीकडे प्रकाशन करणारा कोण आहे आणि ते आपलं काय आहे. हे देह का नाही त्याला अभाव
बसलेले आहे. अन्नमय कोशाला 2 अभाव असतात, प्राक आणि प्रथम. पूर्वी होता का? नाही, प्रागभाव. मागे राहणार आहे का? प्रथम स्वभाव. जो अभावाचा प्रतियोगी होत असतो ती वस्तू सत्य नसून काय? मिथ्या आहे. मनुष्य हे आपल्याला दिसत असलं तरी ते सत्य नाही. का सत्य नाही? ब्रह्मज्ञान झालं की त्याचा काय होतो? बाध होतो. ऋतुत्रय आकाशे नरोनी जैसे अन्य त्याचे असे वेगळेपणे. तिन्ही ऋतू, हिवाळा, उन्हाळा आणि कुठे तिन्ही ऋतू असतात आकाशाच्या. आकाशाचा त्याच्याशी काही संबंध नाही. मग ते दोन्ही ही उभी राहिली आपली. बरं काय गुणी गुणापरोक्ती आपण असे ऐकते. आणि ते अंबाईचे अंतिम मूळ स्वरूप आपलं कोणतं आहे? चिदानंद रूप शिवम शिवम हे आपलं. मग ते दोन्ही पाहता म्हणे साक्षी मी. या बोधावर झाल्यानंतर लोकांच्याला मग ह्याच्यावर देत असं म्हणे मी साक्षी अंता. पूर्ण बोधाला प्राप्त झालं नाही का? एखादा पूर्वीच्या काळामध्ये असायचं, एखादा वाराला कोणतरी राजा म्हणा, मग कोणाला बसवायचा? ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला. एक आपला गरीब माणूस घाटावरती बसलेला होता. मग घाटावरती, हो मालक या इकडे, काय तुमचे वडील असेल तसे काहीतरी दान केलं पाहिजे ना असं भीक मागत होता. आणि त्या हत्तीने माळ कोणाच्या गळ्यात घातली. आता तो आपले म्हटलं बसा आता हत्तीवरती, कुठे बसा? अहो पण म्हटलं म्हणजे माझं मधुकरीचं फडकं मधुकरीच्या फडक्याला विचारतो होतो. दुर्बळाची कांता आणि मग अवदाशा निवाळी संपर्क. जीवदशेमध्ये सगळी अवदाशा असते बघा. मुक्त अवस्थेमध्ये कोणती आहे? मग स्वातंत्र्य आहे काय? आपण देहाच्या पारतंत्र्यात पडलेलो आहोत ना. सगळे देहाचे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतो आपण? आता वास्तविक जन्मणे मरणे, काळा गोरा, काय उंच गरीब श्रीमंत, हे सगळे धर्म कोणाचे आहे? याचा त्याच्याशी काही संबंध नाही. हा किम स्वरूप आहे? सच्चिदानंद. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंदपती तेवढा अधिकार नारायण आहे नाही का? मग देहाचं कर्तव्य कशामध्ये यायचं? तुकोबराय धन्य आम्ही जन्म आलो. मग आयुष्याच्या द्वारे घर बांधत बसणं हे कर्तव्य आहे का? सच्चिदानंद पदवी घेणे. मग मी म्हणे सच्चिदानंद. एक 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 दृष्टांत घेऊन आणि या सिद्धांत पाहिजे. सत्वरजतमाचा पेदे प्रसर कर्माचा अनुभव तसे गुणाचा विकार. सत्वरजतमाचा हे जे आपल्याकडून काही कर्म होत असतो याला कारणाचा जर कोण असेल, हे 3 गुण क्रियेला कारणीभूत आहे. आत्मा हा कर्ता स्वरूपच आहे. हो तसे गुणाचा विकार. हा सगळा विकार जर कुणाचा असेल तर तो गुणाचा आहे. या माझी मी ऐसा म्हणी वनी का वसंत जैसा. वनलक्ष्मी विलास आहे. परमात्मा कसा आहे? वसंताचा. आता हल्ली वसंत ऋतू आहे ना. बाबा इतर ऋतूमध्ये किती जरी पाणी घातलं तरी त्याला पालवी फुटत नसते. आणि पाणी नाही घातलं तरी या ऋतूमध्ये काय होते? पाणी पडते. त्याला वसंत असं म्हणत असतात. किंवा विद्यार्थ्याच्या किंवा साधकाच्या जीवनामध्ये वसंत यावा लागतो. मग वसंत म्हणजे कोणता ऋतू? का श्रीगुरु. श्रीगुरु आले की क्रिया सगळी बदलते. आचार्यपासून त्याच्यावर ते सगळं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तारांगणी लोपावे आणि सूर्यकांत उद्दीपावे.
कमळ विकासावे जावे तवे, दारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे. सूर्य का उदयाला आला म्हणजे मग काय काय घटना घडतात. तारांगणाला कोणी विचारत असतो का सूर्याच्या प्रकाशामुळे? सूर्यकांती उद्दीपावे, सूर्यकांत मणी असतो, त्याच्यातून ज्वाला निघत असतात. आणि कमळी विकासावे जावे तवे, कमळ जी असतात ती विकसित होत असतात. प्रारंभिक कळी असते, कोणीतरी आपला साहित्यिक मनुष्य चाललेला होता, असा मोठा तलाव, त्याच्यात भरपूर पाणी होतं आणि कमळाची फुलं होती कोणती. मग ते हा चालला आपला, त्या कमळाच्या कळ्या होत्या ना, ते पाण्यात असते बघा, पाण्यामध्ये. मग त्या कळ्या एकमेकाशी बोलत होत्या. म्हणले का एक कळी दुसऱ्या कळीला विचारते, म्हणले आपल्यामध्ये सुगंध असतो, काय असतो? सौंदर्य असतो. तर म्हणलं आपल्याला तर काही सौंदर्य दिसत नाही आणि काही दिसत नाही. हे कोणी ऐकलं? त्या कवीने ऐकलं बा. तो रस्त्यानं चालला. तुम्ही म्हणाल कमळाच्या कळ्या बोलत होते का? साहित्यात सर्व चालते बोलत असते. मग त्या कवीने सांगितलं, म्हणलं हे पहा, तुम्ही किती प्रयत्न केला तरी तुम्हाला सौंदर्य आणि सुगंध मिळणार नाही. मग तुम्ही काय करा, पाण्याच्या वर या. कुठे या? म्हटलं तुम्ही पाण्यातून कुठे यायचं? पाण्याच्या वर. मग सूर्य उदयाला येईल. कोण उदयाला येईल? आणि सूर्य उदयाला आला, त्याचा का स्पर्श तुमच्या कळीला झाला की मग काय मिळेल? सुगंध आणि सौंदर्य. तोपर्यंत म्हणला येत नाही. जोपर्यंत शून्याचा संबंध होत नाही तोपर्यंत सुगंध आणि सौंदर्य काय होत नाही. मग तसं जीवदशा जाण्याकरता कोण पाहिजे? सासू आहे. तसं श्रीगुरु हे कोण आहे? सूर्य आहे. जगी सूर्य जायचे. तोपर्यंत किती प्रयत्न करा पाण्याला, त्या काय म्हणतात झाडाला पाणी द्या का काय करा काय करा, मग काय यावं लागतो? वसंत. जोपर्यंत वसंत येत नाही तोपर्यंत. म्हणलं मग वसंत येत नाही तर कशाला पाणी घालत बसायचं? पाणी घालून त्याला तयार करणं हे कोणाचं कर्तव्य आहे? आपलं आहे बघा. आणि त्याला मोहर आणणं हे कोणाचं कर्तव्य आहे? वसंत. आता आंब्याला काय आलेलं आहे? आजपर्यंत काय आला नाही. त्याचं आहे काय? मग पाणी घातल्याचं, मग पाणी घालू नये का? झाडच लावलं नाही तर फुलं कसे येईल? जाऊ दे, दृष्टांत. कोणाचे काही सविता जैसा देखत नाही, तैसा करता मी सतरू. तैसे कोणाचे काही सविता जैसा देखत नाही. सविता म्हणजे सूर्य. उदयाला आल्यानंतर जो कोणाचंही पाहत नाही, नुसता स्पर्शसुद्धा न करताना येतो आणि उगवतो आणि मावळत असतो. तैसा करता मी देही सत्तारो. कधी गुंतून राहत असतो का सूर्य? बरोबर वेळ झाली की येतो आणि वेळ झाली की तैसा करता मी देही सत्तारो. एक सत्ता आपली मानावं लागते. कारण ब्रह्मामध्ये पहिला भाग कोणता असेल तर सत्ता आहे बा. जे सद्रूप आहे ते चिद्रूप आहे, चिद्रूप आहे ते सत्ता म्हणतात नसतं. तुझ्या सत्तेने वेदाशी बोल. एक सत्ता काय करावं लागते? एक किरकोळ का मनुष्य असे ना, पण त्याच्या हातात सत्ता असेल तर, ते कपडे बिपडे घातले असेल तर, आणि चौरस्त्यावरती गाडी केली असेल तरी तुला काय करावं लागते? गाडी त्याने सांगितलं तिकडून झालं, तिकडून जावं लागते. बरं, सांगणारा मनुष्य किरकोळ आहे आपला असा, हे तिकडून जाते. आणि जाणारा मनुष्य धडधाकट आहे. मग धडधाकट राहावं का इकडून राहत? मग त्या किरकोळ माणसाने सांगितलं की त्याच्या सत्तेने सांगितलं की सत्ता आहे कोणची आहे. म्हणून महत्त्व कोणाला आहे? सत्तेला. इतर
कोणताही कागद चालत असते का त्याच्यावर शिक्का लागत असतं. एवढा मोठा कागद दिला तर इतका माल दिला आणि म्हणलं एवढा मोठा कागद देतो. मग एक राजसत्ता काय केली पाहिजे देशामध्ये, आपली राजाची सत्ता, आणि इतर ब्रह्मांडामध्ये कोणाची सत्ता. काय मी दावोने गुण देखे गुणता हे मी आपके याची निमित्त गोरी देवी. मी दावोने या गुणाचंही प्रकाशन करणारा कोण आहे? गुणता मी तुके गुणाचे पोषण करणारा कोण? परमात्माच आहे. याच्याने निश्चय या सर्वाचा निराश केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही असं मला शून्यवादी. आणि जे शिल्लक राहते त्याला मला सद्रूप चिद्रूप आनंद सर्व देह नव्हे मी हे आणि उरलावर आहे. काही शिल्लक राहत नाही असं म्हटलं तर मग शून्यवादी. कोणता वाद? मग शून्यातून जगत निर्माण होते का? मग कोणीतरी जगत निर्माण करणारा परमात्मा काय केला पाहिजे? जीव होऊ शकतो का? आपोआप जगत होते ते. मातीचा कुठे गडा आपोआप होतो का? कोणीतरी कुंभार काय केला? आणि तो कुंभार समजा येडपट असेल माहिती पाहिजे नाही त्याचं ज्ञान असावं लागते. काय नवीन मुलगी तिला काही कल्पना नाही. चहा करायचा होता तिने आपल्या पुस्तकात ठेवलं तर काय करावं लागते? अगोदर भांडं ठेवावं लागते चुलीवरती. पण ते भांडं कसं ठेवायला लागते काही लिहिलं नाही. ते पालथं ठेवलं लागतं. चहा करायचं तर पालथं भांडं पाहिजे का? त्याला त्याचं काय पाहिजे? मग ज्ञानाला किंमत आहे. कशाला किंमत नाही? तर पकवादे वाजवतो आपण इकडून थाप मारतो तिकडून. आणि त्याच्यातलं दर्दी माणूस येतो तिरेकडे थकतात तिथे खाली खाली त्याच्या बोल काढायला लागतात. ती कला आहे ज्ञानात. मग क्रियेला महत्व आहे का ज्ञानाला महत्व आहे? नाही काय. म्हणून ऐसे विवेकी दया विदय होई धनंजया. आणि गुणातीत दया काही ऐसे विवेक दया ज्याच्या ठिकाणी आणखी विवेक असो, विवेकाचा उदय झालेला आहे. उदय होई धनंजया. ऐकत आपली शाळा आहे सर शाळा असते ना, न शिकणारा पोरगा हे आदिवासी लोक वगैरे शिकवत नाही बघा पोराला. त्याच्यामध्ये आणि शहरातल्या पोरामध्ये काय असं फरक आहे. म्हणजे आपला देश सुधारायचा असेल तर कोणाला सुधारलं पाहिजे? आदिनाची पोराला काय माहिती? दगड घ्यायचा आंबे पडायचे. झाड कोणाचं आहे म्हटलं कोणाचंही का असणार. हे आदिवासी पोरं पण त्याचा हे झालेलं आहे ना सगळे. गुणाने तो अनतित्तरीन देई देई समद्भवान. जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्तो विमुक्तो मृत. गुणाने तो अनतित्तर देही देह समद्भवान. परमात्मा सभ्य कसं आहे? गुणाने येतात. गुणाच्या पलीकडे म्हणले गुण दिसत नाही की आपल्याला देह समद्भवान. हे जे गुणाचा देह कुणाचा आहे? गुणाचा असं आहे. 3 गुण आहे ना, 3 गुणाचं हे कार्य आहे सगळं. तर विचारसागराचा 5वा तरंग वाचा किंवा पंचदशी म्हटला त्या सत्वगुणाचं कार्य, रजोगुणाचं कार्य, तमोगुणाचं. हे जे सूक्ष्म लिहिलं आहे ना तो सगळं रज आणि तम सात्विकाचं नाही का. 19 तत्वाचा म्हणा, 17 तत्वाचा म्हणा, तो रजोगुण सत्वगुणाचा. आणि हा जे स्थूल लिहिलं स्वतमगुणाचं कार्य आहे. ज्या वेळेला व्यंत काळ होत असतो त्यावेळेला त्याच्यातला सूक्ष्म देह काय होतो? आणि स्थूल देह इथे पडलेला असतो. त्याची आपल्याला वाटावाट करावं काय करायला लागते. उत्कांतम शीतम मापी गुंजानम मागो. त्याला वेदांताच्या भाषेमध्ये आदिदैव म्हणतात.
काय म्हणतात, शरीराला अधिभूत म्हणायचं. त्याच्यामध्ये राहणारा जीव जो आहे त्याला काय म्हणायचं, आदिदैव म्हणायचं. आणि ज्याच्या सत्तेने चालत असेल त्याला आदियज्ञ म्हणायचं. ती नाही, अधिभूतांची किंमत 8व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगितलेलं आहे. देह समुद्भव, जो याला जाणतो, जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त अमृतमश्नते. तेव्हा हे सगळे दुःखाचे दिंडी सगळे कोणची कोणची, जन्म, पुढे मृत्यू, जरा, दुःख विमुक्त, 9 मास कष्टला असे 10व्याने हा जन्म कुठे जावं. एकाएकी येत असते की जीवदवशीमध्ये एखादा पक्षी असला तो झाडाला पक्षी लागत असतो का अंड्यातून निघत असतो. जन्म आहे ना पुस्तकाला, काय हे डास दिसत नाही, घाण असते ना डास, हे पण बारीक बारीक अंडे देतात. ते डास काय करतात आणि त्याच्यातून ते निर्माण होत असे. त्याच्यात जारच्या अंड्याच्या सेवजाने, जारची काळी जमीन असते उन्हाळ्यामध्ये आणि पाऊस पडल्यानंतर हिरवळ दिसत असते. जरी काळी जमीन होती तरी त्याच्यात गवताचं काय आहे, खडकावर गवत उगवतं का, काम उगवत नाही, बीज फुटायचं. दृष्टांत आहे. आणि अशा या दुःखातून तो काय होतो, मुक्त होतो. आपली गोष्ट सोडून द्या, कोटक्याला जाईल. पुनरपी जन्म पुनरपी मरण. पुन्हा याच्या उदळात जायचं, उदळातून पुन्हा बाहेर पडायचं, पाळण्यात झोपायचं आणि पाळण्यावरता पुन्हा तिरडीत बांधायचा. आणखी क्रमाक्रमाने काय केलेलं आहे त्याचं वर्णन केलं आहे, त्याचा विचार कधी करू. उद्याचा दिवस आहे ना, तो अध्याय नंतर संपू आपण. जास्त गडबड करण्यात काय आहे.